पुण्यात राहणारे संजय आणि वैशाली एक मध्यमवर्गीय, प्रेमळ, सुसंस्कृत जोडपं. त्यांचा 4 वर्षांचा छोटा मुलगा अर्णव त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होता. सुरुवातीचं बालपण आनंदात गेलं, पण जसजसा अर्णव वाढू लागला तसं त्याच्या वागण्यात थोडं विचित्रपण जाणवू लागलं. तो फारसा बोलत नसे, इतर मुलांसारखा भावनात्मक प्रतिसाद देत नसे आणि एका गोष्टीत सतत गुंतून राहत असे. संजय आणि वैशाली चिंतेत पडले. त्यांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी तपासण्या केल्या आणि सांगितलं की अर्णवमध्ये ऑटिझमची सौम्य लक्षणं आहेत. हे ऐकून दोघंही हादरले. त्यांच्या कुणाच्या घरात असं काही कधीच झालं नव्हतं, पण ते खचले नाहीत. त्यांनी उपचार सुरू केले, स्पीच थेरपी, स्पेशल एज्युकेशन, रुटीन सल्ला, सगळं. पण याच वेळी संजयने एक दृढ निश्चय केला, मी माझ्या अर्णवसाठी स्वामी समर्थांची शरण घेतो. रोज रात्री अर्णवच्या शेजारी बसून तो आणि वैशाली मिळून श्री स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणत. संजयने अक्कलकोट आणि गाणगापूरमध्ये दर्शन घेतलं. नवस ठेवला, आमचा अर्णव बरा झाला तर आम्ही 100 गरिबांना अन्नदान करू. त्या दिवसांपासून त्यांच्या मनात एक वेगळाच विश्वास निर्माण झाला. काही आठवड्यांतच अर्णवच्या वागण्यात सकारात्मक बदल दिसू लागले. तो आईकडे बघून हसू लागला, लहानशा शब्दांत प्रतिसाद देऊ लागला. डॉक्टरही म्हणाले, ही प्रगती खूप वेगाने होते. सामान्यतः इतक्या लवकर फार क्वचितच सुधारणा दिसते. संजय आणि वैशालींच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. त्या महिन्याअखेरीस त्यांनी नवस फेडला. 100 गरिबांना खिचडी आणि पायसाचं प्रेमळ जेवण दिलं. अर्णवसुद्धा त्यांच्यासोबत होता, हसरा, खेळकर आणि निरागस. त्याच रात्री संजय देवघरात बसून स्वामी समर्थांच्या मूर्तीकडे पाहत म्हणाला, स्वामी, आम्ही फक्त एक विश्वास ठेवलाय आणि तुम्ही तो जगासमोर खरं करून दाखवलात. आमचा अर्णव परत दिलात. तुमचं ऋण जन्मोजन्मी राहील.